सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रबी शेरगिल। व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव। या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या। सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा। दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे। निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या। सकाळ स्वास्थ्यम 2023। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। क्रिकेट असो किंवा निवडणुकांचे निकाल, दोन्हींबाबत सट्टा लावणं जाणं ही ठरलेली गोष्ट आहे। देशातल्या 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत, याविषयी आपण ऐकणार आहोत। याचबरोबर विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं मारलेली मुसंडी आणि काँग्रेसचा पराभव यांचं राजकीय विश्लेषण सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांच्याकडनं ऐकणार आहोत। सोबतच 4 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाविषयीची बातमी आज जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला इस्रायल आणि हमासच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धविरामासाठीचे प्रयत्न तीव्र झालेत। याबाबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की गाझामध्ये हिंसाचार पुन्हा सुरू झाल्याबद्दल त्यांना चिंता वाटतेय। इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धविरामासाठी ते कतारला जात असल्याचंही मॅक्रॉन यांनी सांगितलंय। इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम आता संपलेला आहे, त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झालाय। हमासला संपवायला 10 वर्ष लागतील। COP28 परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दुबईला पोहोचले होते। यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू करण्याबाबत सांगितलंय। मॅक्रॉन म्हणाले की आम्ही अशा परिस्थितीत आलो आहोत जेव्हा इस्रायली सरकारनं अत्यंत अचूकतेनं आपली उद्दिष्ट निश्चित करणं आवश्यक आहे। हमासला काय पूर्णपणे नष्ट करू शकतो? असं झालं तर याला 10 वर्ष लागू शकतात। मॅक्रॉन म्हणाले आहेत की पॅलेस्टिनी लोकांवरच्या जीवावर इस्रायलमध्ये शांतता नांदू शकत नाही। याबाबत स्पष्ट बोलण्याची गरज आहे। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर इस्रायलच्या पंतप्रधानांचे सल्लागार मार्क रेगेव म्हणाले आहेत की इस्रायललाही गाझामध्ये लढाईच्या वेळी गोळीबारीमुळे नागरिकांचा मृत्यू व्हावा असं वाटत नाहीये। निष्पाप नागरिकांची कत्तल करणाऱ्या हमासला इस्रायल लक्ष्य करतंय। गाझामधल्या नागरिकांप्रमाणेच रक्षण करण्यासाठी इस्रायल सर्वतोपरी प्रयत्न करतंय। इस्रायल आणि हमास यांच्यातला पहिला युद्धविराम हा 24 नोव्हेंबरपासून सुरू झालाय आणि सुमारे 1 आठवडा तो चालला। यावेळी दोनही बाजूंकडनं ओलिसांची सुटका करण्यात आली। हा युद्धविराम काही दिवसांपूर्वीच संपला होता, त्यानंतर पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झालीय, ज्यावर जगभरातल्या देशांनी चिंता व्यक्त केलीय। श्रोत्यांनो, 4 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाविषयीची बातमी आता आपण ऐकूयात। क्रिकेट असो किंवा निवडणुकांचे निकाल असोत, दोन्ही बाबत सट्टा लावणं जाणं ही ठरलेली गोष्ट आहे। देशातल्या 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आलाय, अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। इतकंच नाही तर या राज्यांमध्ये कोण मुख्यमंत्री बनेल हे देखील सट्टा बाजारात आधीच निश्चित झालं होतं। त्यामुळे सट्टा बाजारातले अंदाज नेमके किती ठरले आहेत जाणून घेऊयात। नव्या माहितीनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार स्थापन होताना दिसतंय, तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। मतमोजणी पूर्वी असलेल्या एक्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई होईल असं सांगितलं जात होतं, तर काही एक्झिट पोल्समध्ये मध्य प्रदेशात भाजप आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार येईल असा अंदाज होता। पण एक्झिट पोलच्या विरोधात असलेले सट्टा बाजारातले अंदाज मात्र खरे ठरले आहेत। एका रिपोर्टनुसार सट्टा बाजारात आधीपासूनच मध्य प्रदेशात 5व्यांदा भाजपचं सरकार येईल असं सांगितलं जात होतं। तसंच भाजपला बहुमतही मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। यासोबत भाजपला 115 ते 117 जागांवर विजय मिळेल असा दावा करण्यात आला होता, तर काँग्रेसला 114 ते 116 जागा मिळतील असं सांगण्यात आलं होतं।
इतकंच नाही तर शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री बनतील असा दावा सुद्धा करण्यात आला होता. मात्र निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांना मुख्यमंत्री बनवेल याबद्दल संशय व्यक्त केला जातोय. पण निवडणुकीत मिळालेलं यश पाहता त्यांना संधी मिळू शकते, त्यामुळे सट्टा बाजाराचा अंदाज याबाबतही योग्य ठरण्याची शक्यता आहे. तर हा फलोदी सट्टा बाजार काय आहे? क्रिकेट आणि निवडणुकांबद्दल फलोदी सट्टा बाजाराचं आकलन अचूक मानलं जातं. फलोदी हा राजस्थान मधला एक जिल्हा आहे जिथे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. इथे लोक निवडणुका, क्रिकेट, हवामान यावर सुद्धा सट्टा लावतात. त्यांच्या अचूक अंदाजामुळे फलोदी सट्टा बाजार हा नेहमी चर्चेत असतो. महत्वाची बाब म्हणजे देशात सट्टा बाजाराविरोधात देशव्यापी कायदाच नाहीये. हा विषय राज्य सरकारवर सोडण्यात आलेला आहे. या विरोधात कायदा बनवणं राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात आहे. देशातल्या अनेक राज्यात सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. तर काही राज्यात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता सुद्धा आहे, ज्यामध्ये गोवा, सिक्कीम अशा राज्यांचा समावेश आहे. 5 राज्यातल्या निवडणुकांचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम कसा असेल, आता याविषयी थोडं ऐकूयात. देशातल्या निवडणुकीच्या निकालाचा थेट परिणाम हा शेअर बाजारावरही दिसून येत असल्याचं सामान्यतः यापूर्वी सुद्धा पाहण्यात आलेलं आहे. पण नुकत्याच झालेल्या 5 राज्यातल्या निवडणुकांचा निकालही असाच परिणाम दाखवेल का? कारण निवडणुकांच्या निकालापूर्वीच याचे संकेत दिसू लागले होते. या कालावधीत बीएसईचं बाजार भांडवल प्रथमच $4 ट्रिलियन पुढे गेलंय. आता 3 राज्यांमध्ये भाजपचा जवळपास विजय निश्चित झालेला आहे. त्यामुळे या निकालांमुळे आज शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळू शकते. सेन्सेक्स आणि निफ्टीनं इतिहास रचलाय. देशातल्या 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाची केवळ जनताच नाही तर शेअर बाजार सुद्धा वाट पाहत असून त्यातून येणारे मोठे आणि सकारात्मक निकाल बाजारावरही परिणाम करू शकतात, असं जाणकार आधीच सांगत होते. आता भाजपनं 3 राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळालेली असल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच निवडणुकीचे निकाल हे शेअर बाजाराची दिशा ठरवतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विधानसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीबद्दल बोलायचं झालं तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधल्या ट्रेंड्समध्ये भाजपला बहुमत मिळालंय. मात्र तेलंगणात काँग्रेसची सत्ता आल्याचं दिसतंय. मध्य प्रदेशातल्या 230 जागांपैकी भाजप 161 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगड मधल्या 90 जागांपैकी भाजप 54 वर आघाडीवर आहे तर काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे. शिवाय राजस्थानचं बोलायचं झालं तर इथल्या 199 जागांपैकी भाजप 112 जागांवर आहे तर काँग्रेस 71 जागांवर पुढे आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार 65 जागांवर पुढे होतं. निकालापूर्वीच दिसत होती काही चिन्ह. निवडणुकीच्या राज्यांचे निकाल येण्यापूर्वीच गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद झालं होतं. एकीकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बीएसई सेन्सेक्स हा 492.75 अंकांच्या किंवा 0.74% वाढीसह 67,481.19 पातळीवर बंद झालाय. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धविरामासाठी प्रयत्न आता आणखी तीव्र झाले आहेत. याबाबत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी वक्तव्य केलंय. इस्रायली सरकारनं अत्यंत अचूकतेनं आपली उद्दिष्ट निश्चित करणं आवश्यक आहे. हमासला संपवण्याला 10 वर्ष लागतील असंही त्यांनी म्हटलंय. शुक्रवारी युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली असून त्यावर जगभरातल्या देशांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातल्या 4 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. आता या निकालांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही घेतलेली भूमिका काही लोकांना आवडलेली नाही. कुणी काहीही म्हटलं तरी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशा शब्दात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून त्याची जोरदार चर्चा होतीये. ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनी आजवर विविध सिनेमांमधनं अभिनय करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. राखी तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक करतायत. अमर बॉस,
या चित्रपटात त्या दिसणार असून या सिनेमात नंदिता रॉय आणि शिबो प्रसाद मुखर्जी हे लोकप्रिय कलाकार सुद्धा दिसणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2024च्या हंगामाची तयारी सर्व फ्रँचायझीकडनं सुरू झाली आहे. यंदा हा IPLचा 17वा हंगाम आहे. यंदाचा IPLचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये रंगणार आहे. हा एक छोट्या स्वरूपातला लिलाव असल्यानं एकच दिवस होणार आहे, याबद्दल BCCI कडनं माहिती देण्यात आली आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा, छत्तीसगड यांमधले विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले आहेत. तेलंगणा वगळलं तर बाकी सर्व राज्यांमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे, त्यांची सरशी झाली आहे. या सगळ्यात देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली असली तरीही तेलंगणामध्ये मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलंय. आगामी लोकसभा आणि काही राज्यातल्या इतर विधानसभा निवडणुकांसाठी हा विजय किती महत्वाचा आहे, तसंच 3 राज्यांमध्ये भाजपनं कशा प्रकारे विजय संपादन केलाय, त्यांची रणनीती नेमकी काय होती, हे आता आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या निकालांचं विश्लेषण सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी केलंय. ते काय म्हणाले हे आपण ऐकूयात. सगळ्यात पहिला जो मुद्दा भाजपच्या बाबतीत सातत्यानं समोर येतो तो म्हणजे भाजप निवडणुकीला चेहरा देतं. काँग्रेस किंवा अन्य पक्षांनी चेहरा द्यायला निवडणुकीला 2014 नंतर सुरुवात केली, पण त्याच्या आधी वर्षभर 2013 पासून भाजपनं मोदी हा चेहरा लोकसभा निवडणुकीला 2014च्या पुढे केला. तेव्हापासून 2024 कडे आता आपण वाटचाल करतो आहे. 2014 ते 2024 या काळात, या 10 वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीला भाजपनं एक चेहरा दिला आणि तो चेहरा सातत्यानं मोदींचा ठेवलेला आहे. उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी भाजपनं मोदी आणि योगी आदित्यनाथ असे 2 चेहरे ठेवले. त्यातही एक राज्याचा चेहरा आहे आणि एक देशाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. अशी भाजपची निवडणुकीची स्ट्रॅटेजी होती, ज्या स्ट्रॅटेजीचा आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपनं खूप आक्रमकपणानं वापर केलेला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्व आहे का? अगदी आहे. भाजप या राज्यांमध्ये गेले 20 वर्षांपासून सत्तेच्या जवळपास किंवा सत्तेत आहे, पण या स्थानिक चेहऱ्यांना खूप मागं टाकेल असा केंद्रातला चेहरा देणं आणि तो पंतप्रधान मोदींचा देणं हे भाजपनं 2023च्या आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खूप आक्रमकपणानं केलेलं होतं. म्हणजे भाजपचा निवडणुकीमधला सगळ्यात मोठा जर मुद्दा म्हणायचा तर त्यांनी या निवडणुकीच्या विजयासाठी एक चेहरा दिलेला होता. म्हणजे या निवडणुकीत अपयश जर आलं असतं तर ती जबाबदारी स्थानिक नेत्यांनी घ्यायची आणि यश जर आलंय तर त्याला एक चेहरा असायला हवा आणि तो चेहरा त्यांनी मोदींचा दिलेला होता. दुसरा जो भाजपच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सगळ्या यशामध्ये सातत्यानं समोर येतो तो मुद्दा म्हणजे ही केडर बेस्ड पार्टी आहे. काँग्रेसची स्थापनेपासून, काँग्रेस विशेषतः स्वातंत्र्यानंतरचं काँग्रेसची पहिल्या 3 दशकांची वाटचाल बघितली तर त्या प्रत्येक यशामध्ये म्हणजे अगदी 1980 पर्यंतच्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या यशामध्ये केडरचा सगळ्यात मोठा वाटा असायचा. केडर म्हणजे कोणतर अगदी जमिनीवर जो कार्यकर्ता काम करतो तो, म्हणजे ज्याला सतरंजा उचलणारा कार्यकर्ता असं आपण हेटाळणीनं सातत्यानं बोलतो, पण हा केडर असणं हे भाजपसाठी खूप महत्वाची बाब आहे. आणि आता खूप बळकट केडर असलेली दुसरी पार्टी आता भारतामध्ये किमान या क्षणी तरी दिसत नाही. काँग्रेसकडे केडर आहे का? अगदी जरूर आहे, पण त्या केडरला खुश ठेवणारा, त्या केडरला सातत्यानं मोटिवेट ठेवणारा कार्यक्रम काँग्रेस देऊ शकतं का? तर तशी परिस्थिती आत्ता काँग्रेसची नाहीये. त्यामुळे काँग्रेस हा केडर बेस्ड पार्टीपासून खूप दूर गेला, काही नेत्यांच्या भोवतीचा पक्ष बनला आणि त्याच वेळी भाजप हा केडर बेस्ड पार्टी बनत गेला. आता भाजपनं ही केडर मेंटेन ठेवण्यासाठी, ते सतत आपल्या सोबत राहील याची काळजी घेण्यासाठी काय केले तर या केडरचा कोर मतदार म्हणून एक मोठं परिवर्तन घडवलेलं आहे, जे गेल्या 10 वर्षांमध्ये समोर येतं. या भाजपचा केडर, भाजप ही विचारसरणीनं उजवी विचारसरणी आपण म्हणतो, हिंदुत्ववादी विचारसरणी अशा स्वरूपाचा हा पक्ष आहे. त्यांचा केडर हा हिंदुत्व मानणारा केडर आहे. या केडरला मतदारांपर्यंत, आणखी मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजप जी व्यूहरचना करतं ती पूर्णपणाने हिंदुत्वाची असते. या निवडणुकांमधले मोदींचे एकूण ज्या 45 प्रचार सभा झाल्या त्या 45 प्रचार सभांचे जर मुद्दे डोळ्यासमोर आणले तर मोदींनी कुठल्या मुद्द्यांना पुढे आणलेलं होतं तर राम मंदिर, राम, हिंदुत्व, पाप, पुण्य हे शब्द मोदींनी वापरले, जे शब्द भाजपच्या केडरच्या आणि भाजपच्या कोर वोटरच्या जवळ जाणारे असतात. हे 2 म्हणजे पहिला मोदी ही निवडणुकीची फेज बनणं, दुसरा
केडरचा पक्ष असणं आणि केडर कोअर वोटर्सना, जे अगदी भाजपला मतदान करतीलच असे जे वोटर आहेत त्यांना खुश करणारा कार्यक्रम घेत राहणं, हे 2 मुद्दे या निवडणुकीतून समोर येतात. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा आता तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.